सामना मात्र करेल एक आक्रमक फलंदाज सुनील. पहिला चेंडू स्वैर मारा खातं स्वतः विकेट भर धावसंख्या होती ती. पुढचा चेंडू जास्ती याचा सामना करेल सुनील. फायदा घेतला सुनील. पुढचा चेंडू जास्ती याचा आणि हा मात्र स्वैर मारा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू धावसंख्येवरती थोडीशी नाखुश जास्ती. पुढचा चेंडू सामना करायचा सुनील. खराब गोलंदाजी करतो एक आक्रमक फलंदाज. सामना एकतर्फी झुकवण्याची त्याच्यामध्ये कुवत आहे. पुढचा चेंडू जासीम याचा आणि हा मात्र चेंडू निर्धाव जातोय सुनील याला. पुढचा चेंडू पहिल्या षटकामध्ये बाद झालाय. बबडी पहिला चेंडू अवांतर. दुसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या झाली ती 11. सुंदर फलंदाजी करून बाद झाला तो सुनील. बाद करणे योजले होते परंतु त्यानंतर सुद्धा ते एक अंतिम फेरीसाठी बोलवलेला नवीन गोलंदाज. हा मात्र अवांतर चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 17. मोहसिन एक सुंदर आक्रमक असा फलंदाज. आतापर्यंत नाबाद खेळ केले त्याने. फिरोज उजव्या हाताचा गोलंदाज यष्टीचा उजव्या बाजूने मारा करेल. एका टिका होणारा सामना. हा मात्र फलंदाजीसाठी उत्तर आहेत परंतु बबडी आणि चौकार मात्र वसूल केलाय. आता लागतो का आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का फिरोज. फिरोज येता पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज त्याच्यासमोर होता ऋत्विक. एकूण चेंडू 14 धावा मात्र 20. पुढचा चेंडू चेंडूवरती चौका ठोकला होता हरेश. पुढचा चेंडू यष्टीच्या उजव्या बाजूला मारा करतोय सामना करतोय तो. पुढचा चेंडू हरेश याचा. गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सामना आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न करतो आणि आता मात्र एक धावखुरा फलंदाज ऋत्विक. बॅट्समन सुंदर प्रयत्न. 4 चेंडू निर्धाव फेकले होते. 3 चेंडू माफ करा निर्धाव फेकले होते हरेश याने. सुंदर गोलंदाजी केली होती. आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. मनसे 23. सामना जर बरोबरी छुटत असेल तर मनसे आरवली संघ हा विजयी घोषित करण्यात येईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. बबडी एक आक्रमक फलंदाज बोलताना स्वतःवरती तेवढा विश्वास आहे. 3 चेंडू मध्ये मी 6 धावा मारू शकतो. पप्पू याचा पुढचा चेंडू तितकं सुंदर बबरीबाज संघाला खूपच मोठा धक्का बसतोय. आता मात्र पप्पू याचं शेवटचं षटक आहे आणि 2 चेंडू मात्र शिल्लक. पहिल्या चौकात होता. आता मात्र एका चेंडूमध्ये त्याला 2 धावांची गरज आहे.
संघाला जर सामना खिशात घालायचा असेल तर एक चेंडू आणि एक धाव. आता बिंदास मार.